विद्यार्थ्यांनो, आज आपला 11वी क्रॉप सायन्सचा पहिलाच पिरियड आहे। प्रथम तुम्हाला सिलेबस लिहून देतो। त्याच्या अगोदर तुम्हाला विषय किती मार्काचा आहे, त्याला प्रॅक्टिकलला किती मार्क आहे, थेअरीला किती मार्क आहे, त्याचे 2 पेपर आहेत, हे सगळं बोर्डवर सगळं समजावून सांगतो। क्रॉप सायन्स बघा, क्रॉप सायन्स before total marks 200। आता ह्या 200 मध्ये काय 2 पेपर आहेत। पेपर फर्स्ट 100 मार्क आणि पेपर सेकंड 100 मार्क। आता पेपर फर्स्ट डिस्ट्रीब्यूशन पहा। पेपर फर्स्ट थेरी 40 मार्क आणि प्रॅक्टिकल 60 मार्क असे टोटल 100 मार्काचा पेपर फर्स्ट। आता सेकंड पेपर पहा। पेपर सेकंड थेरी 40 मार्क, प्रॅक्टिकल 60 मार्क असे टोटल 100 मार्क्स असं पेपर क्रॉप सायन्सचं डिस्ट्रीब्युशन आहे। समजलं का विद्यार्थ्यांना? बोर्डवर लिहिल्याप्रमाणे क्रॉप सायन्स हा विषय 200 मार्काचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपर फर्स्टला 100 पैकी 40 मार्काची थेरी आणि 60 मार्काची प्रॅक्टिकल असं टोटल 100 मार्काचा फर्स्ट पेपर। आणि सेकंड पेपरला 40 मार्काचा थेरी आणि 60 मार्काचं प्रॅक्टिकल असं टोटल 100 असे 200 मार्क आहेत। म्हणजे टोटल प्रॅक्टिकल तुम्हाला क्रॉप सायन्सला किती मार्काचं झालं? 120 मार्काचं प्रॅक्टिकल आणि 80 मार्काची थेरी असे टोटल 200 मार्क्स झाले। आता तुम्हाला हे समजलं असेल, तर पुढे तुम्हाला सिलेबस लिहून देतो मी। सिलेबस पहा। तुम्हाला पॅटर्न तर समजला, प्रॅक्टिकल थेअरीचा 200 मार्काचा क्रॉप सायन्स आहे। त्याच्यापैकी 100 मार्काला फर्स्ट पेपर, सेकंड पेपर। फर्स्ट पेपरमध्ये 40 मार्काची थेअरी, 60 मार्काचं प्रॅक्टिकल असे 100 मार्क। सेकंड पेपरला थेअरी 40 मार्क आणि प्रॅक्टिकल 60 मार्काचं 100 मार्काचं टोटल 200 मार्काचा विषय। म्हणजे टोटल क्रॉप सायन्सला 120 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 60 मार्काची थेअरी। म्हणजे तुम्हाला स्कोर करण्यासाठी हा सब्जेक्ट चांगला आहे। इतर विषयावर अभ्यास करायला वेळ मिळतो आणि हा विषय स्कोरिंगचा विषय आहे, तुम्हाला मार्क वाढवण्याचा विषय आहे। ओके, तुम्हाला आता सिलेबस लिहून देतो। पेपर 11वी क्रॉप सायन्सचा सिलेबस। पहिला चॅप्टर आहे आता पेपर फर्स्टचा सिलेबस। पेपर फर्स्ट पेपर फर्स्ट मध्ये पहिला चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी। मॉर्फोलॉजी। सेकंड चॅप्टर आहे फिजियोलॉजिकल फंक्शन। फिजियोलॉजिकल
फंक्शन, फिजियोलॉजिकल फंक्शन्स, फिजियोलॉजिकल फंक्शन. आणि तिसरा चॅप्टर आहे क्लायमेट. तिसरा चॅप्टर आहे क्लायमेट. क्लायमेट तिसरा चॅप्टर आहे क्लायमेट. चौथा चॅप्टर आहे सॉइल. चौथा चॅप्टर आहे सॉइल. पाचवा चॅप्टर आहे क्रॉप न्यूट्रिएंट. क्रॉप न्यूट्रिएंट. क्रॉप न्यूट्रिएंट्स. सहावा चॅप्टर आहे मॅन्युअल्स. 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 मॅन्युअल. पुढं सातवा चॅप्टर आहे फर्टिलायझर. सातवा चॅप्टर आहे फर्टिलायझर. त्याला फर्टिलायझर. आठवा चॅप्टर आहे सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप. सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप. ओके. आणि पुढचा नववा चॅप्टर आहे ड्रेनिंग. नववा चॅप्टर आहे ड्रेनिंग. असे तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये 9 चॅप्टर आहेत. पेपर फर्स्टमध्ये 9 चॅप्टर आहेत. आता तुम्हाला प्रत्येक चॅप्टरबद्दल थोडी माहिती सांगतो. पहिला चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी त्याच्यात आपल्याला काय शिकायचं आहे पुढे 11वी हे सांगतो. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? वनस्पतीचा बाह्य अभ्यास. वनस्पतीचा म्हणजे पिकाचा बाह्य अभ्यास. उदाहरणार्थ त्याची रूट सिस्टीम कशी आहे, त्याची पानं कशी असतात, खोड कसं असतं, फुलं कशी असतात, त्याला धान्य कसं लागतं, त्याला फळ कसं लागतं, याचा अभ्यास म्हणजे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? बाह्य स्टडी. पिकाची किंवा वनस्पतीची म्हणा, जनरल असतं आपल्याला. तुम्हाला 12वीला एक क्रॉप असतो. मॉर्फोलॉजी म्हणजे वनस्पतीचा बाह्य अभ्यास. मुळं पाणी कसे घेतात, पाण्याला कुठला न्यूट्रिएंट कमी पडला तर कसे पाणी सुटतात, याचा अभ्यास. मॉर्फोलॉजी म्हणजे वनस्पतीचा बाह्य अभ्यास म्हणजे मॉर्फोलॉजी. पानाची सिस्टीम कशी लागतात, त्याचे फुलं कशी लागतात, त्याचा कॅलेक्स, करोला वगैरे याचा अभ्यास असतो मॉर्फोलॉजी म्हणजे. रूट सिस्टीम कशी आहे, ॲडव्हेंटिशियस आहे का फायब्रस आहे का, कशी आहे रूट सिस्टीम पिकाची किंवा वनस्पती. जनरल आधी 11वी शिकायचं आपल्याला. डायरेक्ट 12वीला क्रॉप शिकायचे. म्हणजे रूट सिस्टीम कशी आहे, फुलं कुठल्या प्रकारे आहेत आणि पानं कशी आहेत, त्याच्या खोडाची वाढ कशी होते, याचा बाह्य अभ्यास म्हणजे मॉर्फोलॉजी. म्हणजे काय? मॉर्फोलॉजी. पानं फुलं पिकांचा बाह्य अभ्यास म्हणजे मॉर्फोलॉजी. आता फिजियोलॉजिकल फंक्शन दुसरा चॅप्टर आहे फिजियोलॉजिकल फंक्शन. दुसरा चॅप्टर काय आहे? फिजियोलॉजिकल फंक्शन. फिजियोलॉजिकल फंक्शन म्हणजे प्लांटचं फंक्शन काय? ट्रान्सपिरेशन. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपिरेशन, त्याला ऑक्सिजन कसं लागतो, सप्लाय ऑफ वॉटर, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, फेजेस ऑफ वाढीच्या कशा अवस्था आहे, असं सर्व काही त्याचं आपल्याला फिजियोलॉजिकल भौतिक तिचे कार्य, पाणी कसं घेतं मोठमोठ, सूर्यप्रकाश कसे घेतात पाणी, हे शिकायचं आपल्याला फिजियोलॉजिकल फंक्शन्समध्ये. फिजियोलॉजिकल फंक्शन म्हणजे मुळाची वाढ कशी होते, पाणी कसं ॲब्सॉर्ब करतं, ट्रान्सपिरेशन कसं होतं त्याचं वगैरे वगैरे फिजियोलॉजिकल फंक्शन शिकायचे. तिसरा चॅप्टर आहे आपल्याला क्लायमेट. तिसरा चॅप्टर आहे क्लायमेट. क्लायमेट म्हणजे काय? हवामान. क्लायमेट म्हणजे काय? हवामान. क्लायमेट म्हणजे काय? हवामान. पिकाला हवामान कसं लागतं. उदाहरणार्थ काही पिकाला अतिशय थंड हवामान लागतं. उदाहरणार्थ गहू पीक आहे, याचं या क्लायमेटमध्ये आपल्याला हवामानाबद्दल शिकायचं. गहू पीक आहे तर गव्हाला थंड हवामान लागतं. उदाहरणार्थ ज्वार आहे पीक, तर त्याला कसं कडक उष्णता लागते आणि ढगाळ वातावरण लागतं. म्हणजे काय? फिजियोलॉजिकल फंक्शन्स. म्हणजे हरभऱ्याला कसं थंड हवामान लागतं आणि ज्वारीला गरम हवामान लागतं. हरभरा, गहू
उदाहरणार्थ रब्बीत पेरली जाणाऱ्या पिकाला थंड हवामान लागतं, थंड हवामान. आणि क्लायमेट कसं असलं पाहिजे, ट्रॉपिकल. काही पिकाला ट्रॉपिकल क्लायमेट लागतं, काही पिकाला सब ट्रॉपिकल लागतं, काही पिकाला टेम्परेट. ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधात येणारे आणि सब ट्रॉपिकल म्हणजे समुपशीतोष्ण कटिबंधात येणारे. आणि टेम्परेट म्हणजे टेम्परेट क्लायमेट म्हणजे काय, थंड हवामानात येणारे. अशी पिकाची 3 भागात विभागणी केलेली आहे. ज्या पिकाला त्या हवामानानुसार त्या क्लायमेटनुसार पेरणी करायची आहे. उदाहरणार्थ खरीपात सोयाबीन पेरलं जातं, ज्वारी पेरली जाते, म्हणजे हेवी रेन, तुला पाणी लागतं पावसाच्या पाण्यात, असं जर प्रकारे. आणि दमट हवामान असेल तर रोग पसरण्याची पिकावर शक्यता असते. म्हणून क्लायमेटचा स्टडी आपल्याला 11वीत करायचा आहे. पुढं 12वीत तुम्हाला डायरेक्ट पिकाला, कोणत्या पिकाला कसं हवामान लागतं याचा स्टडी आहे. आणि 11वीत तुम्हाला जनरल स्टडी आहे, त्याचं हवामान कुठल्या पिकाला कसं लागतं, हवामानाने काय किती विभाग पडलेले आहेत. थंड हवामान असेल कशाला लागतं, गहू पिकाला. तर हीट कशाला लागते, तर रब्बी ज्वार. तर हीट कशी असते, संध्याकाळी जर आभाळ आलं तरी क्लाउडी वेदर हे रब्बी ज्वारीला आवश्यक आहे. आणि क्लाउडी वेदर जर असेल तर गहू चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही. थंड हवामान असला तरच गहू येईल. आणि हरभऱ्याला सुद्धा थंड हवामान लागतं. असं क्लायमेटचा अभ्यास आहे. काही पिकाला हेवी रेनफॉल लागतो, म्हणजे जास्त पाऊस, जास्त ओलावा लागतो. तर काही पिकाला कमी पावसावर येणारी पिकं आहेत. उदाहरणार्थ मका, त्याला काय मीडियम पाऊस लागतो. तर हेवी पाऊस कशाला लागतो, तूर. जास्त पाऊस असेल तर तुला पिकं येत नाही. आणि कमी पाऊस असेल तर हे ॲश्युअर्ड रेनफॉल, मध्यम स्वरूपात हेवी रेनफॉल जिथं असतो. उदाहरणार्थ कोकण रिजन आहे, अशा ठिकाणी 6 पीक पेरली जाते, कारण तिथं भरपूर पाऊस असतो. आणि त्या शेतीमध्ये पाणी 1 इंच 2 इंच जरी साठलेलं जरी असलं तर तिथं ते पीक घेऊ शकतं. म्हणून त्याला तिथं 6 पीक घेतलं जातं. तर सॉईल बघा, पुढचा चॅप्टर आहे सॉईल. पुढचा चॅप्टर आहे सॉईल. पुढचा चॅप्टर आहे सॉईल. काही पिकं हलक्या जमिनीत येतात तर काही पिकं भारी जमिनीत येतात. उदाहरणार्थ बघा, ऊसाला काय लागतं, भारी जमीन लागते. गहू, हरभरा याला भारी जमीन लागते रब्बी ज्वार. तर काही पिकं मका, फॉर एक्झाम्पल मका, हे बीन्स आहेत, मटकी, हुलगा, हे सारखे पिकं हलक्या जमिनीत येतात. मटकी, हलगा काय हलक्या जमिनीत येणारे पीक आहेत. सोयाबीनला सुद्धा चांगल्या प्रकारे जमीन लागते. आणि अशा प्रकारे सॉईलचा आपल्याला अभ्यास आहे. सॉईल कशी तयार होते, सॉईल खडकावर ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन सॉईल तयार होते. इट इज अ नॅचरल वेदरिंग म्हणायचं त्याला. ऊन, वारा, पाऊस, मोठ्या डोंगरावर त्याचा परिणाम होऊन माती तयार होते, दगडावर झीज होते आणि त्याची माती तयार होते. सो मातीचे बरेच प्रकार आहेत. ब्लॅक कॉटन सॉईल, ॲन्युअल सॉईल, लोमी सॉईल, बरेच प्रकार आहेत सॉईलचे. समुद्र किनारपट्टीला गेलं तर खार अँड खजान लँड आहे, तिथं थोडं सॉल्टी सॉईल असते. अशा प्रकारे सॉईलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा चॅप्टर आहे क्रॉप न्यूट्रिएंट्स. क्रॉप न्यूट्रिएंट्सचा स्टडी कसा करायचा आपल्याला. पिकाला 16 अन्नद्रव्ये लागतात. पिकाला 16 अन्नद्रव्ये लागतात. कोणते कोणते, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, हे 3 मुख्य मेजर जास्त प्रमाणात लागेल. आणि बाकीचे जे आहेत मॉलिब्डेनम, कॉपर, झिंक, असे 16 इतर 13 आहेत. आणि काही पाण्यातून मिळतात, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे काय पिकाला पाण्यातून सुद्धा मिळले जातात, कार्बन. असे 16 एलिमेंटचा आपल्याला स्टडी करायचा आहे. क्रॉप न्यूट्रिएंटमध्ये 16 न्यूट्रिएंटचा स्टडी करायचा आहे. ते आपल्याला डिटेल चॅप्टर सुरू केल्यानंतरच कळेल. आधी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, तुम्हाला प्रत्येक चॅप्टर कशा प्रकारे कशाचा स्टडी करायचा आपल्याला क्रॉप न्यूट्रिएंट म्हणजे 16 एलिमेंट्स लागतात. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, फॉस्फरस, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, असे 16 एलिमेंट, कोबाल्ट, बोरॉन, अशा यांचा प्रत्येक एलिमेंटचा स्टडी, त्याचं फंक्शन्स काय, त्याची टॉक्झिसिटी कार्य काय, योग्य प्रमाणात असेल तर पिकाची वाढ चांगली होते, जास्त झाल्यानंतरही पिकावर रोग येतो, आणि कमी पडल्यानंतरही डिफिशियन्सी असेल तरी सुद्धा रोग येतो. उदाहरणार्थ युरिया टाकले तर पिकं काय होतात, हिरवी गरज होतात, हिरवी ग्रह चांगली जोमानं वाढतात. आणि फॉस्फरस टाकला
तर त्याची फ्रुटिंग हॅबिट वाढते किंवा पोटॅश टाकला तर त्याची वाढ किंवा त्याला फळ चांगल्या प्रकारे येतात. आता तुम्हाला प्रत्येक न्यूट्रिएंटचा अभ्यास करायचा आहे. त्याचं सिम्पटम्स काय आहे, त्याचे डिफिशियन्सी असेल तर कुठला रोग त्याच्यावर पाणी, उदाहरणार्थ नायट्रोजनची कमतरता असेल तर पिकं पिवळी पडायला लागतात. असं प्रत्येक न्यूट्रिएंटचा स्टडी आपल्याला फंक्शन योग्य प्रमाणात असेल तर पिकाची वाढ जोमाने होते, कमतरता असेल तर पाण्याला पिकं नाश होतो किंवा उत्पादनात घट होते. असं प्रत्येक पिकाचा अभ्यास करायचा. तर पुढचं आहे मॅन्युअर्स. पुढचं मॅन्युअर्स म्हणजे सेंद्रिय खते, गावखत म्हणतात त्याला. सेंद्रिय हे जनावरांच्या शेणापासून, मलमूत्रापासून तयार केलं जातं. जनावरांच्या शेणापासून, मलमूत्रापासून तयार केलं जातं मॅन्युअर्स. शेण, जनावरांनी खाऊन उरलेला पालापाचोळा, कडपा, त्याचं मूत्र एका ठिकाणी डम्पिंग केलं जातं, उजवलं जातं आणि शेतीला टाकलं जातं. मॅन्युअर्स सेंद्रिय खत म्हणायचं. उदाहरणार्थ शहराचा कचरा, शहरातली घाण, नाईट सॉईल, मानवी विष्ठा वगैरे शहरातली त्याचं मॅन्युअर्स तयार केलं जातं. मॅन्युअर्स खत तयार केलं जातं, म्हणजे सेंद्रिय खत तयार केलं जातं. याचा अभ्यास करणं म्हणजे मॅन्युअर्स. आता फर्टिलायझर, पुढचा चॅप्टर आहे फर्टिलायझर. फर्टिलायझर्स म्हणजे काय, रासायनिक खते. फर्टिलायझर्स म्हणजे काय, रासायनिक खते. उदाहरणार्थ रासायनिक खते कुठले आहेत, जे पिकाच्या हेवी फिडर्स क्रॉप आहे, ऊस आहे, फळबाग आहे, त्यांना जास्त खत लागतं. त्यासाठी काय करायचं, फर्टिलायझर रासायनिक खतं टाकायची. ऊस आहे, फर्टिलायझर्स आहे, त्यांना काय करायचं, जास्त हजार्ड पीक आहे हेवी फिडर, त्यांना रासायनिक खत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचं प्रमाण जास्त लागतं. नायट्रोजन, फॉस्फरस याचं प्रमाण जास्त प्रमाणात लागतं. रासायनिक खते उदाहरणार्थ युरिया हे स्ट्रेट फर्टिलायझर. त्याच्यामध्ये फक्त एकच प्रमाणात नत्र असतं, नत्रच फक्त असतं. 46% नत्र असतं. उदाहरणार्थ फॉस्फरस हे एक स्ट्रेट फर्टिलायझर, त्याच्यात एकच न्यूट्रिएंट असतं फॉस्फरस. ते पण डबल, ट्रिपल आणि ट्रिपल. सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस, डबल सुपर फॉस्फेटमध्ये 32% फॉस्फरस आणि ट्रिपलमध्ये 48% फॉस्फरस असतं. आणि पोटॅश खत टाकायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एकच असतं, 60% K2 म्हणजे पोटॅश असतं. ते सल्फेट ऑफ पोटॅश आणि म्युरेट ऑफ पोटॅश या दोन फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पुरा फर्टिलायझर. बाकी फर्टिलायझरचा अभ्यासाचा डिटेल स्टडी आपल्याला प्रत्येक चॅप्टर शिकताना शिकायचा. सॉइल अँड वॉटर रिलेशनशिप. पुढचा चॅप्टर आहे सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप. सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप बघा, म्हणजे जमिनीला पाणी कसं लागतं, जमिनीतून पिकं पाणी कशी ओढून घेतात वनस्पती, याचा स्टडी आहे. सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप म्हणजे काय, जमिनीत ओलावा किती प्रमाण ठेवावं आणि पिकं मुळाद्वारे पाणी कसं ओढतात, किंवा ओलावा कमी झाला तर पिकं कशी सुकायला लागतात, याचा स्टडी आहे आपल्याला सॉइल प्लांट वॉटर रिलेशनशिपमध्ये. पुढचा चॅप्टर आहे ड्रेनेज. पहा ड्रेनेज बघा, ड्रेनेज बघा. सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप शब्द समजलं का, पिकाला पाणी कसं लागतं, माती कशी लागते याचा अभ्यास आहे. पिकाला पाणी, माती कसा अभ्यास लागतो याचा अभ्यास म्हणजे सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप आहे. सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप म्हणजे पिकाला पाणी किती लागतं, आणि पाणी नसेल तर पिकं सुकून जातात, उत्पादन कमी निघतं, जळूनही जातं. बघा त्याचा अभ्यास म्हणजे सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप. पुढचा चॅप्टर आहे ड्रेनेज. ड्रेनेज बघा, पुढचा चॅप्टर आहे ड्रेनेज म्हणजे पाण्याचा निचरा. पाणी जर पाऊस भरपूर झाला, तुमच्या शेतीमध्ये पाणी साठलं तर पिकं पाक नासून, पिवळे करून नासून जातात, वाळून जातात. त्यासाठी ड्रेनेज चॅनल म्हणजे तुमचे फील्ड कसं पाहिजे, पाणी न साठणारं पाहिजे, कडेने ड्रेनेज चॅनल काढलेले पाहिजे. ड्रेनेजची डेफिनेशन काय, रिमूव्हल ऑफ द ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम द फील्ड, किंवा जास्त झालेलं पाणी काढून देणे, त्याला काय म्हणायचं, ड्रेनेज असते. रिमूव्हल ऑफ द एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर फ्रॉम द फील्ड, पाणी जमिनीत साठलेलं पाणी बाजूनी चॅनल्स म्हणजे दंड काढून त्याला वाट करून देणे, त्याला काय म्हणतात ड्रेनेज. ड्रेनेज महत्त्वाचा चॅप्टर आहे. म्हणजे
ड्रेनेज म्हणजे पाण्याचा निचरा करणे मराठीत म्हणतात, पाण्याचा निचरा करणे ड्रेनेज. अशा प्रकारे पेपर फर्स्टचे 9 चॅप्टर आहेत. आता पुढील पेपर सेकंडचे चॅप्टर बघा. पेपर सेकंडचे चॅप्टर, पुढील पेपर सेकंडला कुठले चॅप्टर आहेत बघा. पुढील पेपर सेकंडला कोणते चॅप्टर आहेत? पुढील पेपर सेकंड आज तुम्हाला फक्त पेपर सेकंडची नावं सांगतो. उद्या त्याच्यावर डिस्क्रिप्शन शॉर्ट डिस्क्रिप्शन सांगतो. आज फक्त नावं सांगतो. पेपर सेकंड पहिला चॅप्टर आहे सी. दुसरा चॅप्टर आहे टिलेज. दुसरा चॅप्टर आहे टिलेज. तिसरा चॅप्टर आहे वीट. चौथा चॅप्टर आहे इरिगेशन. चौथा चॅप्टर काय आहे? इरिगेशन. पाचवा चॅप्टर काय आहे? सॉइल कन्झर्वेशन. सहावा चॅप्टर आहे क्रॉपिंग सिस्टम. आणि पुढचा जो सातवा जो चॅप्टर आहे हार्वेस्टिंग, म्हणजे पिकाची काढणी कशी करणे. पिकाची काढणी करणे. आणि हार्वेस्टिंग नंतर पुढचा जो 8वा चॅप्टर आहे तो क्रॉप इम्प्रूव्हमेंट. म्हणजे पिकात सुधारणा. क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे पिकात सुधारणा कशी करायची? त्याची वाढ कमी असेल तर उंच वाढणारी पिकं, असे क्रॉप इम्प्रूव्हमेंट हे टेक्निक असते. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग त्याचा वापर केला जातो. क्रॉप इम्प्रूव्हमेंट. पुढचा चॅप्टर आहे इन्सेक्ट पेस्ट. कंट्रोल डिसीजेस ऑफ फील्ड क्रॉप. आणि त्यामध्ये डिसीजेस ऑफ फील्ड क्रॉप, पिकावर येणारे रोग. Okay, today is sufficient.